भाजपा के पुणे लोकसभा के उम्मीदवार मुरलीधर मोहोल ने गुरुवार 25 अप्रैल को जोरदार शक्ति प्रदर्शन करते हुए चुनाव का फॉर्म जमा किया। उससे पहले मुरलीधर मोहोल ने पुणे के ग्राम देवत कस्बा गणपति के दर्शन लेकर कोथरूड में छत्रपति शिवाजी महाराज की पुतले से रैली की शुरुआत की। कस्बा गणपति के दर्शन के बाद मुरलीधर मोहोल ने कहा, जनता की सेवा करने के लिए मैंने बप्पा से आशीर्वाद लिया। साथ ही उन्होंने कहा, नरेंद्र मोदी को फिर से प्रधानमंत्री बनाने के लिए लोगों का साथ मिल रहा है। आता ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेतला आणि आमची जोगेश्वरी माताजी आहे पुण्याची ग्रामदेवी त्यांचे दर्शन आता मी घेणार आहे। मागितलं काही नाही, आजपर्यंत सगळं दिलंय। जनतेची सेवा करण्यासाठीची जी काही एक इच्छाशक्ती लागते, जे एक निश्चितपणे आशीर्वाद लागतो, तो या ठिकाणी मिळेल म्हणून आपण दर्शन घेतो। लोकांना मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करणं असेल, पुण्याची कायम परंपरा जी आहे इथून मागची की पुन्हा एकदा पुण्याचा एक प्रतिनिधी हा केंद्रात लोकसभेत पाठवण्याचा मला असं त्यासाठीच लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, तो आजही दिसेल। नीलमताई गोरे आहेत, उदयजी सामंत साहेब आहेत, अजितदादा आहेत, देवेंद्रजी आहेत, सगळी मंडळी आहेत। हॅट्रिक आहे 100%। अन्य विरोधकांना काय सांगू? शुभेच्छा। इस रैली में राज्य के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदय सामंत, रामदास आठवले, नीलम गोरे, चंद्रकांत पाटिल, नाना भानगिरे, बाबू वाघस्कर, मेधा कुलकर्णी, दीपक मानकर, धीरज घाटे, रूपाली चाकणकर सहित महायुति के पदाधिकारी और कार्यकर्ता बड़े पैमाने पर शामिल थे। मागच्या 10 वर्षांमध्ये मोदीजींनी जे काही कामं केलेत त्याच्यावरती विश्वास आपल्या भारतीय लोकांचा आहे आणि म्हणून पुढच्या 5 वर्षांसाठी देखील आपल्याला मोदीजीच प्रधानमंत्री हवेत ही सगळ्या पुणेकरांची आणि देशवासियांची इच्छा आहे। मुरलीधर अण्णा मोहोळ हे लोकसभेमध्ये जाणार आणि शिरूर लोकसभेतनं शिवाजीराव आढळराव मोठ्या मताधिक्याने निवडून येणार। आज आपण पाहतोय की या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्यावरती देशातल्या सामान्य जनतेचा विश्वास आहे आणि देशातल्या जनतेला माहिती आहे की या देशाचा विकास कोण करू शकतं, तर ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी। हजारों कार्यकर्ताओं की मौजूदगी में जोरदार शक्ति प्रदर्शन करते हुए रैली का समापन डेक्कन के खंडोजी बाबा चौक में हुआ। ऐसे ही खबरों के लिए जुड़े रहिए आज का आनंद न्यूज नेटवर्क पर।